नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर छान छान लेख कथा वाचून दाखवल्या जातात आणि ते तुम्हाला नक्की आवडतील. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. त्या निमित्ताने लहान मोठ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. एक सूर असाही ऐकू येतो, या बायकांना किती सोयी सुविधा, सणवारही त्यांचेच, किती मजा. पण खरं तर शहरात आपल्याला दिसणाऱ्या सोयी सुविधा खरोखरच तळागाळापर्यंत पोहोचल्यात का? आणि सणावाराचं म्हणाल तर सणापूर्वीची तयारी, सण आणि सणानंतरची आवराआवर सगळं तर तिलाच करायला लागतं ना. खेड्यातील एका माऊलीनी आपली अशीच खंत व्यक्त केलेली आहे आणि ती मल्लिका अमरशेख यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे एका लेखातून. लेखाचं नाव आहे बाई माणसाचा दिस. ह्या महिन्याच्या 8 तारखेला लई मोठं महत्व आहे. या दिवशी जगातल्या सगळ्या बायकांचा दिस असतोय. आपण बाया रगड मोप काम करतोया. संसार, पोरटार, द्वाड नवर सांभाळतोया. शिकलेल्या बाया बी रगड काम करतात शहरातून. गाड्या चालवत्या ती, इमान बी. एक तर बाई इमानात बसून शान चंद्रावर का मंगळावर बी जाऊन आली म्हणतात. तर हा दिस आपले कष्ट आठवायचा दिस असतोय. आणि आपण लई प्रगती केली म्हणून लई बाया लई भाषणं करतात, जमा होत्यात. पाणीवाली बाई, धरणवाली बाई, लाटणं मोर्चा काढणारी बाई, या सर्व बायांचं कौतिक करायला हवं या दिसाला. संसार तर सर्व जगातल्या बायका करतात, पण या बायांनी जगाचा संसार केला. समाजासाठी लई काय बाय केलं. या दिसाला का होईना पेपरवालं, टीव्हीवालं बायांचं लई कौतिक करतात. या दिसाला कोण पण गडी माणूस बाई माणसाचा अपमान करीत नाही, आबरू लुटत नाही. कारण की सगळ्यांनाच माहीत असतंय आजला म्हणजे 8 तारखेला बायांचा दिस असतोय ते. या दिसाला बायांना मान दिला म्हणजे दिलाच पाहिजे. मग इतरच्या दिसाला काय पण केलं तरी चालतंय. बाया शिकून पैक कमवतात. आजला आपल्या देशाची पंतप्रधान, राष्ट्रपती बायाच होत्यात. पार्लमेंटात तर किती बी मासळी बाजार असला तरी वरडणाऱ्या सर्व पुढाऱ्यांना सभापती बाई असल्यानं लगेच गपगार करतात. पण बायांनी नुसतं शिकून पैक कमावलं आणि बायांना राजकारणात खुर्ची दिली आणि लाल दिव्याची गाडी मिळाली आणि एक दिवसाचा मुकुट दिला म्हणून काही लई मिळालं असं मला तर काय वाटत नाही. कारण की पैक मिळून बी तो नवऱ्यालाच द्यायला लागतो, नाही तर पैचा हिशेब तरी द्यायला लागतो. पैक कमवून कोणत्या बाईनं स्वतःच्या नावानं घर शेत असं काय बी केलेलं मी तरी काय पाहिलं नाही अजून पावतर. समद नवऱ्याच्या नावानं असतंय. खुर्ची मिळून बी तसा काय बी मोठा फायदा झालेला नाही अजून. ज्या पक्षाचं जे काय भलं बुरं कायदे बनवायचं, सोयी सवलती द्यायचं ठरलेलं असतंय तेच होतंय. आबरू गेली बाईची तर 8 दिवसाच्या आत तिला न्याय मिळायला हवा, असा कोणत्या बी बाईनं कायदा केला नाही अजून. परवाच्याच दिसाला मी कोणत्या तरी जाहिरातीमध्ये पाहिलं का परदेशातल्या बाईची छेड काढताना एक चिकना चुपडा हिरो येतो. छेड काढणाऱ्याला मारतो आणि म्हणतो काय, या बाया पाहुण्या आहेत आणि असा अपमान केला तर पुण्यांदा येणार नाहीत तुमच्या देशात, तुमची रोजी रोटी तुटल. मग म्हणजे बघा, बायांची छेड काढली जाते याचं त्याला काय बी नाही. त्याला दुःख काय तर त्यांच्याकडनं मिळणारं पैसे मिळणार नाहीत. हे असं हाय आखरीत. आम्ही बाया काय नांगराला आणि घाण्याला झुपलेली बैल नाही होत का फक्त पोळ्याच्या दिसाला पुरणपोळी खायला घालून वावळायचं, बाकी समद्या वरीसभर ढोरकाम करून घ्यायचं. उपयोग नसला का टाकून द्यायचं किंवा खाटकाकडे पोचवायचं. वरीसभरातले समदे दिस आमचे व्हाया पाहिजे. डोक्यावर छप्पर, अंगभर कापडं आणि हातात मानाचे पैसे, समदे दिस आमचे सोन्या चांदीचे व्हाया हवेत. तवा म्या म्हणन का हा आत्ता खरी बायांची आयुष्य नीट झाली. रडणाऱ्या लेकराला रुपयाचं नाणं देऊन गप केल्यासारखं आम्हाला एक दिस नकोय. आमचे समदे दिस लखलखीत करा. जशी आम्ही संसारात तांब्या पितळेची बासनं लक्क ठेवतो रोज घासून पुसून, तसं करा की काहीतरी.
बाकी माझ्या आडाणी गोळ्याचे 2-4 येडे आकडे शब्द ऐकून घेतले म्हणून मी तुमचे फार फार धन्यवाद करते. श्रोते हो, हा लेख म्हणजे रोजंदारी करणारी, मोलमजुरी करणारी एक स्त्री हिचं प्रातिनिधिक सांगणं आहे सर्वांसाठी, जिच्यापर्यंत या सोयी सुविधा अजूनही पोहोचलेल्या नाहीत. लेख आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाता जाता शेवटी इतकंच, ती रडते पण हार मानत नाही, ती थकते पण थांबत नाही, ती झगडते पण तुटत नाही, कारण कारण ती स्त्री आहे, शक्तीची मूर्ती आहे. या महिला दिनी तिच्या कर्तृत्वाला सलाम.